नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? आम्ही पण. तर मंडळी, इथे आपण बघूयात मम्मीचा स्पेशल मेनू काय आहे आजचा. चला मी तुम्हाला दाखवते. तर मम्मी, आजचा स्पेशल मेनू काय आहे? झुणका भाकर. इथे मम्मीने झुणका भाकरसाठी काय काय इन्ग्रीडियंट घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते. कांदा आहे, बारीक चिरलेला लसूण आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर आहे. तर आपण कांदा टाकूया. चार चमचे याच्यात तेल टाकलेलं आहे आणि याच्यात आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, इथे कांदा परतत आहे आणि मी तुम्हाला दाखवते अजून मम्मीने पुढचं काय काय घेतलेलं आहे. इथे मम्मीने जिरे, मोहरी, हिंग, चवीनुसार मीठ, कढीपत्ता, लाल तिखट, हळद आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला कांद्याला गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपला कांदा इथे परतून झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते. तर मंडळी, इथे आपला कांदा गोल्डन झालेला आहे आणि मम्मीने याच्यात जिरे आणि मोहरी टाकलेला आहे. तर बघूयात मम्मी याच्यात पुढे काय काय टाकत आहे. मम्मीने याच्यात कढीपत्ता टाकलेला आहे आणि हिंग टाकलेला आहे. आता याला पण छानपणे परतून घ्यायचं आहे. ते गॅस कमी करून घ्यायचा आहे आणि याच्यात बारीक चिरलेलं लसूण टाकलेलं आहे. इथे मम्मीने लाल तिखट आणि हळदी टाकलेली आहे. आता यालाही मम्मी परतून घेणार आहे. मंडळी, मम्मी याच्यात 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं होतं, त्याच्यातून थोडंसं बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ आपलं कच्चं होतं म्हणून मम्मीने याला तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. तर मंडळी, इथे मम्मीने पूर्ण वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे आणि याला असं पूर्ण हे होतपर्यंत करून घ्यायचं आहे. तर मम्मीने याच्यात थोडंसं पाणी शिपडून घेतलेलं आहे आणि याच्यावर मम्मी झाकण ठेवणार आहे. मम्मी आता इथून झाकण काढून घेणार आहे आणि आता आपण त्याच्यात टाकूया चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. इथे मम्मीने कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तुम्हीही करा मंडळी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, इथे आपली झुणका भाकर तयार आहे. तुम्ही एक दिवस नक्की बनवा. मी हे सांगणार तुम्हाला, क्योंकि खूप छान आहे.